श्रीराम समर्थ. संत कोणाला म्हणावे, त्यांना कसं ओळखावं, त्यांची लक्षणं कोणती, हे संतांनीच सांगून ठेवलेलं आहे. दुसऱ्याची दुःख ओळखणारा, त्यावर प्रेम करणारा, ईश्वरावर निष्ठा ठेवणारा संत म्हणून ओळखला जातो. संत हा शब्द फार प्राचीन काळापासून प्रचलित आहे. महाभारत, भागवत, विविध पुराण यात संत हा शब्द आलेला दिसतो. संत शब्द सत या शब्दापासून आलाय. संत दयाळू, परोपकारी, निर्मळ मनाचे आणि सदाचारी असतात. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेणती काही जादू टोणा, नामस्मरणा वाचुनी. याचा अर्थ असा की श्रीहरीवर निस्सीम प्रेम आणि निर्हेतुक प्रेम करतात ते संत असतात. पुन्हा निळोबाराय असं स्पष्ट करतात की संतांना जादूटोणा, मंत्र, तंत्र, जडीबुटी इत्यादी काहीही माहीत नसते. कर्मकांडाचे बाह्य अवडंबरही त्यांना ठाऊक नसते. वरवर देखावा करणाऱ्या तथाकथित संतांना तुकोबांनी तर निषेधच केलेला आहे. भगवी वस्त्र धारण करणारे, जटा वाढवणारे, टिळा टोपी करणारे, केस वाढवणारे, पण तोंडामध्ये तंबाखूची नळी असणारे, भांग पिणारे हे सर्व संत नव्हेत, असं तुकोबांनी म्हटलेलं आहे. अहो, हातातून अंगारा काढणे, अंगठ्या काढणे, पैसे काढणे हे संतांचे काम नव्हे, तर केवळ ईश्वरावर मनापासून प्रेम करून त्याची अनुभूती घेणारे हे खरे संत असतात. जादूटोणा करून लोकांना भुलवणारे आणि ठकवणारे संत नव्हेत. विठ्ठलावर वा आराध्य दैवतावर निर्व्याज प्रेम करून त्याची अनुभूती स्वतःस आणि इतरांना देणारे खरे संत असतात. आणि संत हे कसे असतात, तर जीवन आणि वसंत यांचे एकरूप करून टाकले अशा मानवाला आपली संस्कृती ही संत म्हणते. ज्याच्या जीवनात वसंत फुलत असतो तो संत. वसंत म्हणजे काय, तर आशा आणि सिद्धी याचा सुंदर संगम, कल्पना आणि वास्तवता याचा सुलभ समन्वय. खऱ्या महापुरुषाच्या जीवनात आशेला सिद्धीमध्ये बदलवणाऱ्याचे साधनाचे फार महत्त्व असते. तो केवळ कल्पनात रमणारा स्वप्नशील असत नाही, तसाच रोजच्या वास्तविक जीवनापासून जरा देखील वर पाहू नये इतका तो जडही असू नसतो. म्हणूनच यौवन, संयम, आशा आणि सिद्धी, कल्पना, वास्तव, जीवन आणि कवन, भक्ती आणि शक्ती ह्याच्या सगळ्याच हे सगळे वैभव ज्याच्या ठिकाणी प्रकट होत असते अशाच महापुरुषाला संत असं म्हणतात. सब संतन की जय.